सर्वात महत्वाचा ड्रॅगन फ्रूटच्या बाबतीत जर विचार केला तर त्याला सर्वात कमी पाणी लागतं। दुसरी गोष्ट, त्याला फवारणी ही कन्सेप्ट नाही म्हणलं तरी चालेल, 20 लाख रुपयाच्यातून उत्पन्न वार्षिक होऊ शकतं। आणि मी थोडं कम्पेअर केलं की शहरी लाईफ 20 लाख रुपये जर कमवायचे झाले तर बापाच्या मौतीला सुद्धा गावाकडे येता येत नाही, ही परिस्थिती वास्तव आहे, त्याला आपण स्वीकारली पाहिजे। मराठवाड्यातील वर्षानुवर्ष दुष्काळाच्या प्रभावाखाली असणारे हे आहे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सोलापूरवाडी गाव, जिथे चारही बाजूनी पाहिले तर फक्त दिसतात ते मोठे मोठे डोंगर, माळरान आणि उंचच उंच अशा टेकड्या। अशाच एका माळरानावरती अशक्य ते शक्य करून दाखवले आहे। ते एका कृतिशील, प्रयोगशील, प्रगतिशील होतकरू अशा युवकाने, ज्याचे नाव आहे हनुमंत गावडे। जेथे कुसळ नावाचं गवत सुद्धा जगू शकत नाही अशा माळरानावरती या पठ्ठ्याने चक्क ड्रॅगन फ्रूट आणि सफरचंदाची यशस्वी शेती करून दाखवली आहे। हा युवक व त्याचे कुटुंब वर्षाला या बागेतून 20 ते 25 लाखाचे उत्पन्न मिळवतात। चला तर बघूयात हनुमंत गावडे यांची ही यशोगाथा। हनुमंतराव, तुमचं खूप खूप अभिनंदन, सर्व परिवाराचे खूप खूप अभिनंदन। धन्यवाद। माझी कौटुंबिक पार्श्वभूमी तसं पाहायला गेलं तर माझ्या गावाचं नाव सोलापूरवाडी, तालुका आष्टी, जिल्हा बीड, येथील मी रहिवासी आहे। माझा जन्म सोलापूरवाडी या गावीच झाला। माझं बालपण तसं पाहायला गेलं तर माझ्या कुटुंबात माझ्या 2 बहिणी, आई आणि वडील। वडिलांचा प्रवास मला इयत्ता 5वी-6वी पर्यंतच लाभला। माझे वडील लवकरच वृद्धापकाळाने एक्सपायर झाले आणि त्यानंतरचा जो संघर्ष होता तो आमचा सुरू झाला। शेती टोटल पाहिली गेली तर आम्हाला 60 एकर क्षेत्र आहे आणि पूर्ण हे कोरडवाहू आणि माळरान क्षेत्र असल्यामुळे आम्हाला इथे कसल्याच प्रकारचं उत्पन्न होत नव्हतं। स्वप्न खूप होते की शेतीच्या संदर्भात हे करायचं ते करायचं, पण पाहिलं गेल्याच्या नंतर उपलब्धीमध्ये आमच्याकडे पाणी अजिबात नव्हतं। जर क्षेत्र डेव्हलप करायचं झालं तर 2007 पर्यंत साधन सामुग्री म्हणजे JCB किंवा ट्रॅक्टर संसाधनच नाही, संसाधन अजिबातच नव्हते आणि जे काही होते त्याच्यात आपली पात्रता नव्हती की आपण ते इथं आणून तितक्यात डेव्हलप करू। जास्तीत जास्त उत्पन्न आम्हाला खूप अर्धक पोतो ज्याला म्हणलं तर पायलीमध्ये मोजण्यासारखं कधी कधी आमच्या शेतामध्ये जास्त करून हुलगा आणि मटकी सोडता काही पिकलंच नाही कधी। त्यांनी सर्व भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून आपल्या एकूण 60 एकर क्षेत्रापैकी 3 एकर क्षेत्रावरती दीर्घकाळ संशोधन करून ड्रॅगन फ्रूट व सफरचंदाची बाग लावली। ड्रॅगन फ्रूटच्या बाबतीत जर विचार केला तर त्याला सर्वात कमी पाणी लागतं। दुसरी गोष्ट, त्याला फवारणी ही कन्सेप्ट नाही म्हणलं तरी चालेल। त्या ड्रॅगनच्या बागेकडे वळाल्याच्या नंतरला प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन मी विचारपूस केल्याच्या नंतरला त्यांचं असं म्हणणं येतं, म्हणजे जे प्रगतशील शेतकरी ते म्हणतात आम्ही ऍव्हरेज 15 टन, 16 टन, 17, काही शेतकरी तर म्हटले आम्ही 20 टनापर्यंत ऍव्हरेज काढलं। आणि 20 टनाचं ऍव्हरेज जर काढलं तर ऍव्हरेज रेट काय भेटला तुम्हाला? 100च्या आसपास, 20 लाख रुपयाच्यातून उत्पन्न वार्षिक होऊ शकतं। आणि मी थोडं कम्पेअर केलं की शहरी लाईफ 20 लाख रुपये जर कमवायचे झाले तर बापाच्या मौतीला सुद्धा गावाकडे येता येत नाही, ही परिस्थिती वास्तव आहे, त्याला आपण स्वीकारली पाहिजे। आणि मग रिसर्च केल्याच्या नंतर याच्यात व्हरायटी कोणती लावायची, किती बाय कितीवर लावायचं किंवा कोणत्या सीझन मध्ये लावायचं, एवढंच नाही तर मी याचा रिसर्च करताना वाशी मार्केट असेल, सुरत मार्केट असेल, नवसारी मार्केट असेल, पुणा मार्केट असेल, मी पहाटे 3 वाजता मार्केटमध्ये जम बसलेलो आहे याचा निलाव होताना की कसे होतात निलाव, कितीपर्यंत रेट भेटतो, एवढ्या गोष्टीचा टोटल मी रिसर्च केल्याच्या नंतरच ठरवलं की मला ड्रॅगन फ्रूट लावायचंय। लावताना याच्यात पोल प्लेट पद्धतीने आपण ड्रॅगन लावलं, 2 म्हणजे हे जे आपण म्हणतो हा पोल 6 वरती आहे, 6 फुटाचा पोल लागतो त्याला, जे आपण आता तुम्ही पाहता नंतर तो 6 फुटाचा पोल आणि त्याच्यावरती प्लेट अशा पद्धतीने त्याचं अंतर 2 पोल मध्ये आपण 7 ठेवलं आणि 2 लाईन मध्ये 10चं अंतर ठेवलं बेड तयार करून। हो, आणि एका पोलला 4 रोपं लावले आपण टोटल। लागवड केल्यापासून आपण 400 रुपये इकडे पोलच्या साईज नुसार, अँगल नुसार 4 रोपं, 4 रोपं लावले। आणि त्याचं संगोपन जास्त आपल्याला कुठपर्यंत जर फक्त ते
झाडाच्या वरती त्या रिंगातून बाहेर पडेपर्यंत इथपर्यंतच आपल्याला जास्त त्रास असतो. हनुमंतराव स्वतः एक उच्च शिक्षित सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. पुण्यासारख्या ठिकाणी IT क्षेत्रामध्ये मोठ्या पगारावरती सुद्धा होते. मात्र दरम्यान कोरोना काळ आला आणि त्यांना कायमस्वरूपीच गावी यावं लागले. तेव्हा आपल्या या पडीक शेतामध्ये आपण काहीतरी करायला पाहिजे, पण नेमकं कसे, हा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न होता. हा प्रवास म्हणावा तितका सोपा नव्हता. त्यांना यासाठी अनेक अडचणींना सामोरे सुद्धा जावे लागले. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना, नवीन युवकांना चॅलेंज काय असतं? पहिल्या सुरुवातीला येताना त्यांना अडॅप्ट होतानाच खूप मोठा प्रॉब्लेम असा होतो की बाबा ईदाला करत नाही. ही ग्रामीण भागातली ज्या लोकांची मानसिकता आहे ती स्वीकारायला तयार होत नाही. मग शेतामध्ये येण्यासाठी सर्वात मोठा अडथळा होता तो रोड. माझ्या शेतामध्ये येण्यासाठी साधी सिंपल पाहायला गेली तर वाटही नव्हती. सायकल घेऊन चालायचं झालं तरी वाट सुद्धा नव्हती. मग अशा परिस्थितीमध्ये तिथपर्यंत साधन सामग्री न्यायची कशी आणि डेव्हलप करायचं कसं, हा एक भाग होता खूप मोठा. गाव ते माझ्या शेताचं अंतर 1 किलोमीटरचं होतं. काय काय लोक रस्त्यावर एवढ्या दगड घेऊन उभं राहायचे, इथून जायचं नाही, इथं काय तुझी आडवाडवी भांडण तंटा. मला वाटायचं की माझा प्रगतीत वेळ जावा, भांडण तंट्यात नाही जावा, म्हणून मी थोडंसं इग्नोर करायचो त्या गोष्टीला. त्यांना असं वाटायचं का हा भेटतोय, घाबरतोय. शेतात आल्याच्या नंतरला जर पाणी प्यायचं झालं तर एक 20 फुटाची दोरी त्याला बादली असली तरच आमच्या विहिरीमध्ये पाणी घडतं. ते बी तुम्ही नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंतच शेतात त्या विहिरीला पाणी. डिसेंबर नंतर माझ्या विहिरीत पाखराला प्यायला पाणी सुद्धा भेटत नाही. इतकी हालाकीची परिस्थिती. आणि हा परिस्थितीत जर असे स्वप्न पाहिले की मी करोडपती बनणार शेतीच्या जीवावरती, ही ती त्यावेळेसची परिस्थिती शक्य नव्हती की करोडपती कसं बनायचं. मग मी थोडा रिसर्च करायला चालू केलं की आपल्या शेतीमध्ये पाणी हा एक सर्वात मोठं चॅलेंज आहे आणि याची दुर्भिक्षता आहे. ह्या गोष्टीवर आपण काय करायला पाहिजे. मग मी थोडंसं फिरायला, ऑनलाईन सर्च करायला चालू केलं की बाबा शेतीमध्ये कमी पाण्यावर येणारं फळपीक कोणतं. विविध फळबाग शेतकऱ्यांना त्यांनी भेटी दिल्या, सविस्तर अभ्यास केला. नंतरच आपल्या माळरानावरती ही फळबाग शेती फुलवण्याचा निर्णय घेतला. आज ते संपूर्ण आपली फळबाग जी आहे सेंद्रिय पद्धतीने करतात आणि देशातच नव्हे देशाबरोबर विदेशामध्ये सुद्धा हा जो माल आहे, हे जे फळ आहेत एक्सपोर्ट करतात. या सर्व प्रवासामध्ये त्यांना खंबीर आणि भक्कम साथ मिळाली आणि सोबत मिळाली ती त्यांच्या पत्नीची. त्यांनी शहरातील ऐशोआरामाची अपेक्षा न ठेवता आपल्या पतीसोबत खांद्याला खांदा लावून उभे राहिल्या. माळरानावरती दगडमातीच्या घरांमध्ये न घाबरता राहिल्या. आज त्यासुद्धा सर्व प्रकारच्या शेतीची कामे स्वतः करतात. एवढंच नाही तर स्वतः ट्रॅक्टर चालवतात. नांगरण्याचे, पेरण्याचे, सर्व शेतीच्या मशागतीची कामं स्वतः करतात. मी इंजिनिअरिंगचं पूर्ण जे काही नॉलेज होतं पूर्ण इथं अप्लाय केलं या ठिकाणी आणि पूर्ण गणितीय पद्धतीनेच चालल्याच्या नंतरला आज तुम्ही बागेत पाहताल तर ही 3ऱ्या वर्षाची बाग आहे. 1 ते 1.5 टन माल गेलाय माझा मार्केटमध्ये. किती वर्षी फळ यायला चालू होतं? याला मी लावल्यापासून 12 महिन्यात फळ चालू झालं. एका वर्षात फळ चालू होतं? एका वर्षात माझा 2.6 म्हणजे 2.5 टन माझा माल 12 महिन्यात निघाला याला. आणि त्यावेळेस मला रेट भेटला होता 135-140 ऍव्हरेज एका किलोचा. अरे वा. आणि 2.5-3 लाख रुपये माझे पहिल्या वर्षी झाले. 2ऱ्या वर्षाला मी ऑर्गॅनिक पद्धतीने पूर्ण प्रेस केला, पण 7-3चा म्हणजे 70% ऑर्गॅनिक आणि 30% रासायनिक याच्यावरती जास्त भर दिला. 2ऱ्या वर्षाला माझं 14 टनाचं ऍव्हरेज आलं. अच्छा, म्हणजे ते ऍव्हरेज वाढला. 2ऱ्या वर्षी 14 टन माल निघाला. भाव कधी मला 75-80 पासून ते 305 रुपयापर्यंत. म्हणजे तो फ्लेक्झिबल होता, परंतु फ्लेक्झिबल ते डिमांड अँड सप्लाय ह्या गोष्टीवरती मार्केट पूर्ण काम करतात. त्याच्यामध्ये कन्सेप्ट जर एकाच वेळी माल मोठ्या प्रमाणावर आला तर रेट कमी असतात, मागे पुढे झाला तर रेट जादा भेटतात. मग आपण सक्सेस झालो आणि हा 3ऱ्या वर्षाचा भाग आहे आपला. या वर्षीचं उत्पन्न किती?
20 टन प्लस व्हायलाच पाहिजे अजून चालू आहे चालू आहे. अजून सुरुवात आपण आहे. याचे 7 तोडे होतात. बरं. म्हणजे जून पासून चालू झालेला तोडा हा नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत 7 पर्यंत 7 तोडे होतात. आणि आपला पहिला तोडा ऍव्हरेज जर काढलं तर 10 ते 12 टन पहिलाच तोडा मार्केटमध्ये जातोय. ऍव्हरेज रेट त्याला माझी अपेक्षा आहे की 90-100 भेटेल ऍव्हरेज. त्याच्या पुढे कमी नाही. आणि म्हणजे जर सायंटिफिकली पाहिलं तर मेडिसिनल व्हॅल्यू खूप जादा आहे. याच्यामध्ये फायबर्स आहेत. त्याच्यानंतरला म्हणजे प्रोटीनचा तर सर्वात मोठा सोर्स आहे. कार्बोहायड्रेटचं सर्वात मोठं प्रमाण आहे. ओके. आणि मेडिसिनल आहे. तुम्ही शुगर कमी जादा करणे किंवा पेशींची संख्या वाढवण्यासाठी बऱ्यापैकी पेशी कमी असेल तर हे सजेस्ट केलं जातं. मेडिसिनल व्हॅल्यू पाहायला गेलं तर सर्वात मोठा हा एक सी विटॅमिनचा सर्वात मोठा स्रोत असून याच्यात फायबर्स कार्बोहायड्रेटचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्यामुळं शुगर कंट्रोल करण्यासाठी म्हणा किंवा जे हृदयाचे विकार असतील त्याच्यासाठी याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. हे प्रामुख्याने 3 जाती आहेत. ज्याच्यात आतला पल्प व्हाईट आहे, दुसरा आहे बाहेरून रंग सर्वांचे सारखे असतात. बाहेरून जो लाल आहे तो आतमध्ये गुलाबी असतो. आणि एक तिसरा आहे की जेव्हा आपण ज्याची आता 1.5 एकर लागवड केली तो बाहेरून येलो आणि आतून व्हाईट कलरचा. त्याची सर्वात जास्त बाहेरच्या देशात मागणी आहे. स्थानिक लेवलला तो इतक्या प्रमाणात चालत नाही, पण त्याचं इंटरनॅशनल लेवलला खूप मोठं मार्केट आहे. आपण त्याच्यापैकी या 3 व्हरायटीपैकी 2च व्हरायटीचे कल्टिवेशन केलं आहे, एक ग्रेड आणि एक येलो. तिन्ही व्हरायटी तुमच्याकडे आहे? हो. फक्त किमतीमध्ये बी फरक असेल? किमतीमध्ये खूप डिफरन्स राहतो. येलोचा इंटरनॅशनल लेवलला याच्यापेक्षा 4 ते 5 पट मार्केट राहतं. आणि हे लोकल मार्केटला चालत नाही जास्त करून. मग त्यामुळे आपण मार्केट स्ट्रॅटेजी पुणे, मुंबई, सुरत, नवसारी, अहमदाबाद पर्यंत, आणि आता आपण हा पूर्ण माल सुरतला टाकतो. तिथून आपला माल एक्सपोर्ट होतो. कारण क्वालिटीच पाहायला गेली तर याची साईज बघा 800 ते 900, म्हणजे 700 पासून सुरुवात होऊन 1000 1 किलो पर्यंत एक फ्रूट होतोय. काही काळ आमचा एकच फ्रूट 150-200 रुपयाला गेला. आणि मग ही आर्थिक गणिताची जुळाजुळ झाल्याच्या नंतरला आज आम्ही आहे या पोझिशनला खूप समाधानी आहोत. शहरी भागापेक्षा आम्हाला शाश्वती आहे की याच्यामध्ये एक लाल दिव्याची जी व्हॅल्यू राहते गाडीवर, त्याचं पेमेंट आम्ही आमच्या शेतामध्ये 1 एकर मध्ये घेतो. आणि इथे राहून जिथे सुरुवातीला तुमच्यापुढे जो प्रश्न होता की आता काय करायचं, आता तुम्हाला तो प्रश्न तुमचा सुटलाय असं वाटतंय का? आता तो प्रश्न सुटून मला वाटतं की माझ्याकडे पाहून इतरांचे प्रश्न सुटायलाच पाहिजेत. आणि याच्याकडे या डोळस पद्धतीने पाहिलं पाहिजे लोकांनी, कारण पारंपरिक पद्धतीमध्ये काहीच होत नाही. हनुमंतरावांना अशा या उत्कृष्ट कामगिरीबद्दल नुकताच महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक कृषी संशोधन विभागाअंतर्गत येणारा फलोत्पादनासंदर्भातला विशेष असा पुरस्कार, महाराष्ट्र कृषीरत्न पुरस्कार या वर्षीचा त्यांना देण्यात आला. सर्व कुटुंबांना या पुरस्कारा सन्मान निमित्त गौरवण्यात आले. आपण निश्चितच सर्वांना आवाहन करतो की ज्यांनाही अशा प्रकारचं जर काही विजन असेल आणि आपण करू इच्छित असाल, शेती उपलब्ध असेल, तर निश्चितच तुम्ही गावडे सरांशी संपर्क करा, त्यांच्याशी भेटा, प्रत्यक्ष पहा आणि अनुभव घ्या. आणि समजून प्रॅक्टिकली या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या तर निश्चितच देशाची शेती आणि शेतीचे निगडीत जी काही अर्थव्यवस्था आहे हे निश्चितच या देशाला पुढे घेऊन जाईल. कारण की आपण नेहमीच म्हणतो की शेती जी आहे शाश्वत आहे आणि ती टिकली पाहिजे आणि ती अविरत चालली पाहिजे. गावडे सर, खूप खूप धन्यवाद दिलात, अमूल्य वेळ दिलात आणि या ठिकाणी सर्व माहिती जी आहे सविस्तर तुम्ही या ठिकाणी आमच्यासोबत चर्चा केली. तुमच्याकडे पाहून आणि तुमचा सर्व जे कौटुंबिक प्रवासापासून शैक्षणिक प्रवासापासून ते ह्या प्रगतिशील शेतकरी या प्रवासापर्यंत जो काही अनुभव आहे निश्चितच प्रेरणादायी आहे. अनेकांना त्याचा निश्चितच फायदा होईल आणि आम्ही आशा करतो की भविष्यामध्ये सुद्धा हा जो उपक्रम आहे आणि तुमची जी काही प्रगती आहे ही अशीच गगनचुंबी आणि शिखरावरती जावं आणि अनेकांना त्याचा फायदा हो. खूप खूप धन्यवाद.